पवईच्या जयभीमनगरमधील बेघरांना आता निवारा मिळणार आहे। बेघर झालेल्यांच्या निवाऱ्याची सोय करण्याचे निर्देश आता देण्यात आले। विधानसभा अध्यक्षांनी राज्य सरकारला निर्देश दिले असून माजी आमदार नसीम खान यांच्या पाठपुराव्याला मोठं यश आलंय। दरम्यान या संदर्भात माजी आमदार नसीम खान यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांनी। ऐकूया। काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते नसीम खान जी आपल्या सोबत आहे। सर, जयभीमनगरचा मुद्दा तुम्ही लावला होता धरून राज्यपालांची भेट घेतली होती, आता सभागृहात आहे। नेमकं सरकारने काय आदेश दिले, या प्रकरणामध्ये कशी दखल घेतली? ज्या महानगर एस वार्डचे महानगरपालिकेचे भ्रष्ट अधिकारी आणि पवई पोलीस ठाण्याच्या सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांनी बिल्डरशी हात मिळवणी करून 650 पेक्षा जास्त नागरिकांना जे गेले 25 ते 30 वर्षापासून तिथे राहत आहेत त्यांना बेघर करण्याचं काम ज्यांनी केला होता त्या मुद्दा आज इथे मांडण्यात आलेला आहे। आणि माननीय अध्यक्ष महोदयांनी सर्वांना निवारा ताबडतोब निवारा देण्याचा आदेश दिलेला आहे आणि सखोल प्रकरणाची चौकशी करून जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्देश सरकारला दिलेला आहे असा त्या उत्तरामध्ये कळून आलेला आहे। जे पोलीस अधिकारी, बिल्डर आणि महानगरपालिका SRAचे अधिकारी यांचा जो नेक्सस तयार झालेला आहे गोर गरिबांना बेघर करण्यासाठी, बिल्डरांना मदत पोहोचवण्यासाठी हा दुर्दैव आहे। आणि ह्या भ्रष्टाचाराच्या व्याप्ती जे वाढत आहे आणि ह्या भ्रष्टाचाराच्या मुळे हे सगळे चालू आहे अशा प्रकारचा हा दिसून येतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।